बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आताच नवीन खरेदी झालेली श्री जगन्नाथ गुलाबराव कदम राहणार बावधन यांची ही नामांकित खरेदी. ह्यांच्याकडे बरीच बैल होऊन गेली. सोन्या, सर्जा, सारंग, हिरा अशी नामांकित बैल खूप होऊन गेली. तर आता त्यांना मागे एक खरेदी केली होती ती श्री संतोष कोबुरे यांच्याकडून. तो बैल आहे त्यांच्याकडं, त्याला हा जोड घेतलेला आहे. आणि बावधनमध्ये आता यात्रा झाली 2025ची आणि आता बगाड झाल्यानंतर बेंदूर येतो. तर 9 जुलै हा बेंदूर बावधनचा येत आहे. महाराष्ट्रातील सर्व खिलारप्रेमींचा बेंदूर येत आहे. तर येत असताना बावधनमधील प्रसिद्ध यात्रा आणि बेंदूर हा देशात महाराष्ट्रात प्रामुख्यानं ओळखला जातो. कारण का की अतिशय मोठी धिप्पाड दांडगी आणि आवर्जून शेतकरी बेंद्रासाठी आणि बगाडासाठी नवनवीन बैल खरेदी करत असतो. त्यातलीच ही एक नामांकित खरेदी. आणि आज सांगूशी वाटतं की हा बैल जी घेतलेला आहे ती खास बावधनच्या बेंद्रासाठी घेतलेला आहे. आत्ता साधारण हा सायदाती आहे, आंडील खोंड आहे, अतिशय नामांकित जातीवंत. आणि जे कर्नाटकमध्ये आत्ता जो बाजार भरला होता त्याच्यामध्ये त्याने चॅम्पियन पद घेतलेले 49. आणि अतिशय नाद ह्या घराला पहिल्यापासून. आमचे मित्र रणजित कदम असतील, सुशील कदम असतील, ह्यांनाही वडिलांच्या बरोबर हा नाद चांगल्या पद्धतीनं जोपासला आहे. आणि नामांकित अशी जातीवंत बैल ती त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करतात. आज रविवार आहे, भैरवनाथाच्या चरणी हा बैल घेऊन जाणार आहेत. रात्री हा बैल आणलेला आहे, तर आज घेऊन चाललेत भैरवनाथाच्या दर्शनाला. आणि ते आज आपण पाहतोय त्या बैलाचं बावधन नगरीत स्वागत केलं जाते चांगल्या पद्धतीनं. आणि पारंपरिक पद्धतीनं ही नाथसाहेबाच्या चरणी, भैरवनाथाच्या चरणी हा बैल तिथं देवाच्या देवळातून प्रदक्षिणा घालून त्याचा आशीर्वाद घेऊन घरी आणला जातो. आणि घरी आणल्यानंतर त्याचं चांगल्या पद्धतीचं पूजन केलं जातं परत एकदा. आणि 12 महिने तो बैल आपल्या शेतात काम करत असतो. आणि सर्व माझ्या खिलारप्रेमींना सांगूशी वाटतंय की 9 जुलैला आपण लाईव्ह करणार आहोत. होणार आहे बेंदूर बावधनचा. आणि संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत हा असणार आहे. ज्यांना शक्य ते येऊ शकतात, ज्यांना शक्य होणार नाही त्यांना लाईव्हच्या माध्यमातून आपण घरी बसल्या कामावर बसल्या बघू शकता. तर नामांकित जातीवंत, देखणी सुंदर आणि चांगली बैल आपण बेंद्रा दिवशी सर्व बावधन नगरीतील सर्व बैल पाहू शकता. ह्या यूट्यूब माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न राहील. त्या दिवशी ज्यांना शक्य ते येऊ शकतात, समक्ष बघू शकता बावधनची परंपरा कशा पद्धतीनं. भैरवनाथाच्या मंदिरात आल्यानंतर आमचे भैरव देवस्थानचे पुजारी त्या भैरवनाथाच्या मंदिरातून त्या नंदीच्या अंगावर भैरवनाथाचा अंगारा, गुलाल हे प्रत्येक बैलावर टाकत असतात. आणि त्यानंतर आमच्या गावातील खिलारप्रेमी तसेच सर्व बैलप्रेमी त्यानंतर जी गावातली नादिक मंडळी असतात ते बैलावर फोटो काढतात आणि हजेरी लावली असं नवीन बैल आणल्यानंतर गृहीत धरतात. आणि तो बैल नंतर मग घरातली मंडळी योगायोगानं आज भैरवनाथाच्या दारात बैलाचं पूजन केलं. पहिल्यांदाच असं घडलंय. योगायोग आला असणारे बैल आल्यानंतर मंदिरात पूजन केलं आणि त्यानंतर बैल
ज्योतिर्लिंग मंदिर बावधन या ठिकाणी जाणार आहे, त्याआधी आपल्याला थोडीशी आता रजा घेऊया आणि मी इथंच थांबतो. बावधन खिलारला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.